रामकृष्ण Hallelujah.
चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गाये न आवडी
हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा गुण गाये न आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासे तुका म्हणे गर्भवासे सुखे गाला व्यामास गुण गाये नावडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल समचरण सर्वम साम्रणीला बुधावं जगन निहित पाणी मुन्नन मुन्नना तरण तुलसीमालकंदरम कुंजनेत्रम सदैवदोलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारू त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कृती हे दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायना बडी हेची माझी सर्व जो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवकृता निवडलेला भंग हा जगदवंदे जगदमान्य जगद्गुरु वैराग्याचे असणारे महान मेरुदेवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे असणारे मूर्तिमंत पुतळे देहुळी वासी जगद्गुरु गोवरायांचा चार चरणाचा पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागणारा भंग आहे विठ्ठल माय बाबांना भंग तुको करायचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराच्या भंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागणं मागतात अभंगाचा भावार्थ आहे का जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाच्या समोर उभे आहेत आणि पांडुरंगाला म्हणावं तुकोबा हो तुकोबा असं काहीतरी मागा देवानं हट्ट करावं आणि मग तुकोबरायनं मागावं बरं म्हणजे तुकोबानं म्हणावं पांडुरंगा द्यायचंच म्हणतो बघ द्यायचंच म्हणतो हेची दान दे का देवा काय मागितलं देवा तुझा विसरण व्हावा पांडुरंगा द्यायचं म्हणतो मला हेच दान दे माझ्या जीवनामध्ये तुझा विसर पडता कामा नये देवानं म्हणावं तुकोबा माझ्या जीवनाचं तुझ्या जीवनात तुला माझा विसर पडला नाही नेमकं तू करशील काय आमचे तुकोबाला म्हणतात पांडुरंगा गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी आवडीनं तुझं गुणगान गाई
देवानं म्हणावं तुम्ही तुकोबा प्रापंचिक संत आहात, तुम्ही मागताय ते माझ्या भाषणातलं मागतात, माझ्यासाठी मागतात, तुमच्या मुलाबाळासाठी काहीतरी मागा ना, त्या प्रपंचातलं काहीतरी मागा ना. तुकोबारानं म्हणावं न लगे मुक्ती धन संपदा, मला त्याच्यासाठी धन नको, संपत्ती नको, मला मुक्ती नको, पण संत संग देई सदा. देवानं म्हणावं तुकोबा माझं गुण गायचंय, तुला संतांची संगत मिळाली पाहिजे, आवडीनं गुण गायला मिळालं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी एका जन्मात शक्य नाही, तुला अनेक वेळा जन्माला यावं लागेल. आणि ते जन्माला येण्याचं गर्भवासाचं दुःख किती कठीण आहे. तुकोबा म्हणजे जर तुझ्या आवडीनं गुणगान गायला मिळत असेल, तुझा विसर पडत नसेल, आणि माझ्या जीवनामध्ये जर संतांची संगत करायला मिळत असेल, कितीही गर्भवासाचं दुःख कठीण असू द्या, तू काय म्हणे गर्भवासी सुखे घाला का मास. एवढा गोड या अभंगाचा भावार्थ आहे बघा. पण या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार म्हणजे असा, चालू असलेला रामनवमी हनुमान जयंती पिरियड आहे म्हणून रोज कार्यक्रम करून करून आधीच बसून गेलाय घसा, आणि आवाज द्यायचा का सध्या शिष्टीमोड्याच्या हातात आहे बघा. त्याच्यासाठी आता जोरात टाळ्या वाजवा, जोरात जोरात नाही वाजवत, जेवढ्या जोरात टाळ्या वाजतील ना मोकळ्या, तेवढा मोकळा आवाज होईल. धन्यवाद. बाबाला असं वाटतं चांगला आवाज आला पाहिजे, सगळ्यात मोठी टाळी बाबाने वाजवा. कीर्तनात टाळी वाजवायची लाजायचं नाही, लक्ष देऊ नाही का. सहज एकदा हृदय दादा मी कीर्तनात म्हणलं टाळी वाजवा, आणि समोरचा श्रोता म्हणला महाराज कीर्तनात टाळी वाजवत नाही. त्याला म्हणलं तुला कीर्तनात वाजवायची नाही, मग रस्ते वाजवायला देऊ. म्हणून कीर्तनात टाळा टाळी लोपला नाद, अंगवांगी मुरला टाळी वाजवावी, बुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरावी. एकच टाळी झाली, टाळी ही कीर्तनात वाजली पाहिजे. आवडलं वाक्य गायनातली चाल आवडली, टाळी वाजवायची. सिस्टीमवाल्यासाठी टाळी झाली बघा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय भक्तिमय आनंदमय वातावरणात अगदी थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने गुरुजन गायकवादक महाराज मंडळीच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील लालफिलोतीच्या दातृत्वानं ग्रामस्थ मंडळी मोठे कोळवे बरोबर ना यांचे मी कसाही सर त्यांच्या आर्थिक प्रयत्नातून चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह गेली 26 वर्षाची असणारी दीर्घ परंपरा. आणि या कीर्तन अखंड हरिनाम सप्ताहात हे जागराचं कीर्तन आहे, शेवटचं कीर्तन आहे, समारोपाचं कीर्तन आहे. काल हा स्वतंत्र विषय बरं का. सप्ताहात कीर्तनाचे नियम असेल, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांना नामचिंतन मांडावं, दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनकारांना संतपर बोललं पाहिजे, माझा आवाज येतो ना. तिसऱ्या दिवसाचं कीर्तनकार ज्ञान भक्ती वैराग्य वाढत जाईल, शेवटी मागणी विषयी. आणि काला स्वतंत्र आहे, आज जागराचं कीर्तन आहे, मागणीचं कीर्तन आहे. आणि तुमच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आमचे जेवढे मित्र आपल्या गावचे असणारे लोकनियुक्त सरपंच आता शिरकावडे असतील, तुम्ही सर्व ग्रामस्थ असतील, यांच्या माध्यमातून आज सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आला. गेली 2-4 वर्ष गावकऱ्यांचे फोन झाले, महाराजांचे सुद्धा मला फोन झाले, आमचे गुरुवारी दत्तोबा महाराज. परंतु योगा कोण तारीख बसत नव्हती, योगा असा जुळून आला आणि तारीख बसली. म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्हाला याची तारीख घ्यायला एवढे दिवस का. मी दिसायला साधा आहे, पण दिवसातली 3 कीर्तनं रोज करतो बरं. माझं प्रारंभ चांगलं आहे, लक्षात येतं तुमच्या. म्हणून कीर्तनातलं हा जागराचं कीर्तन आहे, मागणीचं कीर्तन आहे, देवाकडे मागायचं. आज मागणारे तुकोबा आहे, आणि ज्यांच्याकडे मागतात तो पांडुरंग परमात्मा. बघा मागावं कोणी, कुणाकडे मागावं, काय मागावं याला शास्त्र आहे. मागण्यासाठी देणारा उदार असला पाहिजे, ज्याच्याकडे मागायचं तो श्रीमंत असला पाहिजे, आणि ज्याच्याकडे मागायचं तो स्वतंत्र असला पाहिजे. देवासारखा उदार नाही, तोची एकदान जगात देवासारखा दानेश्वर नाही. आणि स्वतंत्र तर बोलायचंच नाही ना, अवतारी त्याच्या उद्ध आहे. देणारा देव आहे, मागणारे तुकोबा आहे. पण तसं पाहिलं तर तुकोबाराची परंपरा ही मागणाऱ्यात येत का मंडळी. आपण अभंगाला सुरुवात केली बघा, तुकोबारा हे मागणाऱ्यातल्या परंपरेत येत का. तुकाराम महाराज म्हणला जे जे झाले अवतार तुका त्याचे. आमच्या भगवान परमात्म्याने जेवढे अवतार घेतले आमच्या तुकोबारा त्याच्या बरोबरीने आली भक्ती करायला. जगद्गुरु तुकोबारा आहे बघा. मला वाटतं देवाचा पहिला अवतार आहे नरसिंह अवतार, आठवला सगळ्यांना. नरसिंह अवतार देवाच्या डोळ्यासमोर उभा राहा. देवानं आनंद अवतार घेतले, आनंद अवतार घेशी भक्ताकारणी. किंवा अवताराच्या तोरणा शेकडो अवतार असतील, पण आज पांडुरंगाचे अवतार तुकोबारा मागताय. आणि तसं पाहिलं माझ्याकडे लक्ष आहे तुमचं लक्ष विचलित झालं तर मला पुढचं आठवत नाही, कारण मी काही पाठ करून आलेलो नाही. आणि मी तुमच्यासारखा शेतकरी आहे. माझ्या आईबापानं सांगितलं वावरात चांगला वापसा असला तर पाभार झोपायची. वापसा नसताना पेरलं तर वाया जातं. वल्यात पेरलं उपळ्यात उगावणारच नाही, आणि कोरड्यात पेरलं तरी उगावणार. म्हणून वापसा म्हणजे कानाचा वापसा झाला तर सांगितलं बरं, नाही तर सांगितलेलं तुमच्या ध्यानातच राहणार नाही. मग सांगण्यात मजा आहे का. हा लक्ष देऊन ऐकायचं.
अभंग तुकाराम महाराजाचं तुकोबाराय मागण्याला ते दिले नाही. तुकोबाराय म्हणतात जी माणसं दुसऱ्या पुढे हात पसरतात त्याचं जीवन दिक्कई. मला काय प्रमाणे काही मागणे आमानुषीला, काही मागणे आमानुषीला, वडिलांची दान वडिलांची दान आणि वडिलांची रीत जाणत असतो. आमच्या वडिलांना कधी देवाकडे मागितलं नाही. ते म्हणतात आम्ही सुद्धा त्या वडिलाच्या पावलावर पावलं मार्ग दाबून गेले आधी दयानिधी किंवा येत वडील जे जे करीती वडिलांचं जे अनुकरण आहे ती मुलं करतात बघा. बाबा जे आई वडिलांचं अनुकरण राहतं त्या पावलावर मुलाची पावलं. मग तुकोबाराय म्हणतात माझ्या वडिलांनाच कधी मागितलं नाही तर मी सुद्धा मागल का. तुम्हाला प्रसंग सांगतो बघा तेव्हा कळत. लक्ष द्या बरं किरण माझा लवकर लावा द्या. तसं मला काय स्वराचं घेणं देणं नसते. माझा सूर म्हणजे आवतावरचा आहे. रोज लोकांना सांगतो मी कीर्तन शिकलो ते संशय जाऊन शिकलोच नाही. मी स्वराकडे डबडे वाजलं तरी बोलतो पण स्वर सुटत नाही. हे लक्ष देऊ नाही का त्याचं काही चालू द्या. लक्ष द्या माझ्या मी सांगत तुम्हाला दृष्टांत देतो. दृष्टांत वेळ वाया जाईल गाडी निघून जाईल. मग काय झालं जुना काळ होता. एका म्हाताऱ्याला 3 सुना सांगू का तुम्हाला सासू सुना सांगायला आला का तुला ते लागतो. 3 सुना होत्या 3 बाद झाल्या ना. काय नाही दादा पहिल्या पोराचं लगीन झालं. लक्ष द्या माझ्याकडे पहिल्या पोराचं लग्न झालं आणि सासू काढाक होती. सासून पहिली सुनबाई कामाला शान काढायला लावली होती. कुठं लावली लक्ष द्या बरं का. येतो वडील जे करी ती मुद्दा नाही सोडणार. पहिली सुनबाई कामाला आली तिला शानाचं काम होतं जनावर होती. दुसऱ्या पोराचं लग्न झालं दुसरी सुन आली. दुसऱ्या सुनाला कपडे धरला धुवायचं काम लागलं. आणि तिसऱ्या पोराचं लग्न झालं बारक्या आणि सुनबाईला स्वयंपाकाचं काम लागलं. ऐका म्हातारी हुशार होती. काम वाटून दिली. भांडणं तंडा संपला. व्यवस्थित काम होत होती. आणि एक दिवसाचा योगा झाला. बारकी सुनबाई स्वयंपाक करीत होती आणि स्वयंपाक करता करता संध्याकाळचा स्वयंपाक झाला. मावशीला माझा आवाज येतो ना. स्वयंपाक करीत होती आणि तिनं आमटी काढायला टाकली. आमटी कळती ना उडदाची मसुराची आपल्याकडे राहते बा. आमटी येते तर ते शहरात आमटीला बाया भाजी म्हणतात. भाजी पाताळ आमटी पळी न वाढी ती म्हणते भाजी घ्या. आमटीला कोणी भाजी म्हणतं का तुम्ही शहरात जाऊन बघा. पळी घेऊन आली वरणवाड्यामध्ये भाजी घ्या. अरे
भाजी सुका असतं त्याला काय त्याला भाजी म्हटलं पाहिजे. जे पातळ कालवण आहे त्याला हा काय असं पदार्थ ते नाव घेऊन म्हटलं पाहिजे ती म्हणजे भाजी. शेरी बागा माणसं सुशिक्षित जास्त झाली पण शिकली तेवढी हुकली बरं का. माझं म्हणणं पटलं तर बघा मी काय सांगतो बाबा सुकं कालवण असेल तर भाजी म्हटलं पाहिजे पातळ नाही तर चपाती वाढाय आली बाई पोळी घ्या म्हणती आणि त्या चपातीत पुराण असलं तर पोळी होईल ना. शिकलेली जाऊ द्या ती आमटी टाकली ती आमटी तुम्हाला सगळ्याला माहिती आमटी. आमटी काढायला टाकली विचार पण मीठ टाकायचं राहिलं मीठ टाकाय बरणीच्या जवळ गेली बाईला फोन आला बारक्या सुनाला. फोन शेजारणीचा होता आणि शेजारणीने सांगितलं बाई पोराचा बड्डे पाहुणे जमल्या तर केक कापायचा आहे 2 मिनिटासाठी माझ्या घरात गेली का शेजारीच होती मैत्री आणि हिला वाटलं आता केक कापाय माणसं जमल्या 2 मिनिटासाठी बोलावले निघाली पण काय टाकायचं राहिलं होतं. ती म्हणली थोरल्या जावला म्हणली बाई अगं मैत्रिणीचा फोन आला आणि केक कापायला जायचं घाई झाली तेवढं आमची मीठ टाकी दाखव म्हणली रोज शेणाचा राडा गाडी ते कधी टपूचला आली का ग हा मला काम सांगायला लागले नाही टाकले माझ्या लक्षात येतं तुमच्या थुरलीने नाही टाकलं. मग हिला वाटलं थुरलीचा स्वभाव काढा घे ती टाकली का गेली म्हणली बाई बघ ना अचानक फोन आलाय जरा केक कापून येते ते आमटी तेवढं मीठ राहिले तेवढं टाकी दाखव बाई. ती म्हणली बाई रोज कपड्याचा राडा काढी दे नाही कधी साबण लावून द्यायला आली कसं टाकी दुसरीनं ऐकलं नाही. मग ही जरा तोर येतच होती बारकी हुशार होती म्हणली नाही जावं ऐकू द्या पण सासू तरी ऐकून म्हणली वाट्यावर सासू बसली होती जवळ गेली म्हणली आत्या जरा शेजारी केक कापून येते तेवढं मीठ टाकी दाखव भाजी हा आमटी. ती म्हणली एवढ्यासाठी तुला केली का तिला माहीतच नाही 4 दिवस सासूचं पण 4 दिवस येतात बघा तिच्या ध्यानातच नाही लग आमच्या बाबा. ती म्हणली तेवढ्यासाठी तुला केली का हिला आला राग. ही म्हणली बाई माझी मी आल्यावर टाकीन केक कापायचं संपून जाईल मग जाऊन उपयोग काय तशीच गेली बाबा. शी जशी घराच्या बाहेर गेली घरात त्या तिन्ही बायांमध्ये बुद्धीत बदल झाला. ते म्हणले दुर्बुद्धीत एखादा नको जाऊ वाईट बुद्धी नको रे द्यावा म्हणजे कधीच्या काळी काम सांगितलं तुरली जाऊ म्हणली माझ्या बहिणीसारखी म्हणजे कधी गेले गावाशिवाला तर काढीन नाही एका दिवशी शान म्हणजे काय पीठ टाकायचं काय स्वाप पटकन गेली वजळभर घेतलं मावशी. दुसरी म्हणली बाई कधीच काम सांगत नाही आजच सांगितले कशाला ऐकाय करायची ती नाही टाकलं. सासूबाईच्या डोक्यात प्रकाश पडला. सासूबाई म्हणली अगं 4 दिवस आता माझं आहे पण 4 दिवस तिचं येणार आहे हा तिच्याच हाताखाली काढायचं म्हणली. मग काय सांगितलं एका तिचं बिघडलं तिनं तर वजळभर घेतलं किरण दादा तिघी नाही मी टाकलं एवढं केक कापून बाई आली होती. तिला माहित होतं जाताना तिने नाही सांगितलं ती एकीने ऐकलं नाही रागाचा पारा चढला होता रोज मुठभर टाकायची आज वजळभर टाकलं. आणि म्हातारा जेवाय बसलं बारका नाही का बरं का हेच वडील जे करीत म्हातारा जेवाय बसलं आता म्हातारा जेवाय बसल्या म्हातारीनं त्या सुनबाईनं आमटी वाढली आमटी त्यानं बाजरीची भाकर चुरगाळली हा चाकून मागून नाही खाली आपली माझं कांदा फोडून तसंच खाल्लं पाहिजे. त्यानं जशी भाकर चुरली ना आमटीचा फारका मारला किती गोड होती आमटी जसा फारका मारला म्हातारीची शिडीच ताड झाली असं खराब पायाचं ना खाबोच म्हातारा हुशार म्हातारा म्हणलं आमटी तर खराड झाली पण मी जर म्हणलं ही आमटी खराटे खावत नाही तर ही या काही जण खाणार आणि घरात 10 माणसं आहे म्हणला एवढं जर भाजी टाकून द्यायची म्हणला आणि परत बाजारात जायचं भाजी आणायची मग कालवण मग मसाला किती वाया जाईल. म्हातारा लय हुशार. तुम्हाला म्हातारे घरात दही बी आहे का ग काय म्हणला एखादी दही बी आहे का थोडं म्हातारी म्हणली दही संपले पण ताक आहे मला दे ना वाटीवर. म्हातारीनं काय मागितलं ताक मागितलं बघा कालभर महाराज आणि जशी म्हातारीनं ताकाची वाटी दिली म्हातारा एक फारका आमटीचा मारायचं आणि एक बोट ताकाचा घ्यायचं. ताकाचा बोट घेतला का खराट चिरून जायचं त्याला बोट करता करता जेवण संपवलं. थोरलं पोरगं जेवाय आलं बघा थोरलं पोरगं जेवायला जेवाय बसलं त्याच्या बायकोला लगेच ती आमटी वाढली आणि यानं सुद्धा भाकर चुरली म्हाताऱ्यासारखा फारका याला वाढ लागला असेल का बाबा यानं पाहिलं आमटी खराटे पण तुम्हाला आई बाबा जेवला का ती म्हणली जेवला ना काय खाल्लं हेच खाल्लं. ती म्हणजे अरे ती कधी ताक मागत नाही त्यानं ताकाची वाटी प्याली तुम्हाला मला दिली का वाटीवर ताक जसं त्याला ताकाची वाटी मिळाली एक घास खायचं ताकाचा गोड घ्यायचं गोड घ्याता जेवण केलं 2 नंबरचं पोर घालं आणि 2 नंबरच्या पोराला वाढली तीच आमटी त्याने खाली खराटच पण तुम्हाला आई बाबा जेवला का दादा जेवला का जेवलं ना काय खाल्लं हेच खाल्लं पण त्या दोघांनी आज ताक खाल्लं मला मला येते 3 पोरांनी ताक तुम्ही लावून खाल्लं आता ऐका बाबा 3 पोरं जेवायची झाली बाबा जेवायचा झाला आणि त्या बाया माणसाचा पाळा बसला आलं का ना 3 सुनान म्हातारी मधी आमच्या घरचं नाही बरं का सांगत असे महाराज 3 माणसं सुना आणि म्हातारी मध्ये बसली होती बाबा आता म्हातारीनं आमटी भाकर चुरली म्हातारीनं घास खाला
आता म्हातारीला कसं लागलं असेल, म्हातारीला जशी आमटी खराट लागली, म्हातारी म्हणते बाई माया कोणतं मिरची असंच झालं. मग चुरली सुनबाई म्हणजे आता तुम्ही टाकलं होतं, अगं ही म्हणते मी बी टाकलं होतं. मग तिघी शर्याना झाला आपलं, तिघी टाकलं, आपणच टाकले, आपणच गेला म्हणल्या. तिघीने खाल्लं ना, माझा दृष्टांत संपला. ए आमटी एवढी खारड झाली, टाकून देण्याजोगी झाली, तरी सगळ्या घरानं खाली का खाली? मला वाटतं पहिली म्हाताऱ्यानं खाली म्हणून सगळ्या पोरानं खाली. ज्या घरातलं म्हातारं शानं त्या घरातली पोरं शानं. मनुष्याना तुकोबरायचा बापच शाणा होता. कधी देवाचं मागितलं नाही, त्याच्या वाऱ्या मोजा. 40 पिढ्याची वारी आहे तुकोबाची. तुकोबाचा बाप जर देवा पुढे गेला तर पांडुरंग खाली पाहत होता, ऋण झालं देवावर. देव म्हणायचं तुकोबा, त्या बोलोबाला म्हणायचं काहीतरी मागा. बोलोबाला कधी मागितलं नव्हतं बघा. एकदाच बायकोला सोबत नेलं, तिचं नाव कनकाई, बरोबर ना बाबा? कनकाई रोज म्हणायची मला एवढ्या वर्ष वारी केली, मला न्या ना पंढरपूरला. हा गाडी म्हणत होता मी न्याला असं, पण तिथं गेल्यावर देव काहीतरी देव मागा म्हणतो, आणि हे गिरायक मागितल्याशिवाय राहायचं. न्यायला नव्हतं बरं का कनकाईला. आणि मावशानो कधी पंढरपुरात गेल्या तर कधी काय मागायचं नाही, तर तुम्ही बरंच गाठोडे घेऊन येता. पुण्यापर्यंत जाऊन गाठोडे घेऊन येणाराला देव नाही पावत. मी रोज सांगतो संत संत शियाना महाराज वाऱ्या करायचा. वाऱ्या महिन्याची वारी होती का बरं का, महिन्याची वारी पवार महाराज. पण शियाना महाराज आता वारीला गेलो त्यानं चंद्रभागेत स्नान केलं. आता स्नान करता करता त्याला एक गोठा आवडला होता. गोठा त्या सागर गोटी असतात बघा सर, बरं त्या वाळवंटातला गोठा आवडल्यावर त्यानं जोडीत घातला. का ते शियाना महाराज नाभिक होते. मी काय जातीयवाद मांडायला आलो नाही. 18 पगड जातीचा आपला महाराष्ट्र आहे. यारे 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 लहान थोर किंवा सगळ्यांशी यदि आहे अधिकार, सगळ्या समाजाला इथं अधिकार आहे. म्हणून 18 पगड जातीचा आपला महाराष्ट्र. शियाना महाराज नाभिक होते म्हणजे कटिंग करायची. त्या काळात दाढी करायला वाससारा होता, पण वाससाऱ्याला ब्लेड, वाससाऱ्याला धार लावायला लागायची बघा. त्या शियाना महाराजाला त्या वाळवंटाचा गोठा आवडला आणि त्याच्या ध्यानात आलं, म्हणला हा गोठा घरी न्यायचा, वाससाऱ्याला धार लावायला कामाला. त्यानं जोडीत घातला आणि शियाना महाराज घरी आला. आणि पुढच्या वारीला शियाना महाराज पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि महाद्वारात शियाना महाराज आले. आणि देवानं शेण्याला पाहिला आणि देवाच्या डोळ्यात पाणी आलं. देव म्हणला शेण्या कधीच वारी चुकवत नाही, पण मागची गाडी चुकली. शेणा महाराज म्हणला देवा मी अजून वारी नाही चुकवली. तू म्हणतो मागची चुकली. शेण्या तू मागच्या वारीला आलाच नाही बघ. शेणा म्हणायचा देवा मी आलो होतो. देव म्हणायचा आलाच नाही. शेणा महाराज म्हणे देवा मला अजून आठवत आहे, मी मागच्या वारीला आलतो, मी आंघोळीला चंद्रभागेत गेलतो, तिथं मला गोटा आवडला होता, तो गोटा मी जोडीत घालून गेला, अजून माझ्या ध्यानात आहे. आणि देव म्हणला शेण्या हे तर चुकलं, तू वारीला आला नव्हता, तू गोटा न्यायला आला होता. शेणा महाराजांनी एक गोटा आणला, तो वारी घडली. तुम्ही काय काय आणलं, पाळली खिळली जुळली. वारे तुकाराम महाराजांचे वडील वारीला जायचे, वारीची वाट नाही सोडली. देवावरून झालं आणि कणकाईनं हट्ट केला, मालक मला एकदा वारीला न्या ना. श्री अट्टापोटी कणकाईला हाताला धरलं वारीला नेलं होतं. जेव्हा नवरा बायकोची चंद्रभागेत आंघोळ गेली, महाद्वारात आले आणि पांडुरंगाच्या पुढे जाता जाता आपल्या तुकोबा म्हणले कणकाई अगं आत गेल्यावर देव म्हणून बघ काहीतरी मागू नको बरं, बजून सांगितलं आई. आणि तुकोबाराचं दर्शन झालं, तुकाराम महाराज बाहेर आले, कणकाई आत गेल्या. कणकाई आत गेल्याबरोबर देवानं वर पाहिलं. त्याला माहित होतं आता गिराईक आली बघा. कणकाईकडे देवानं पाहिलं, देवानं म्हणलं कणकाई अगं एवढ्या वर्ष मालकानं वाऱ्या केल्या, मालकाला माग म्हणतो पण काहीच मागत नाही, काहीतरी माग ना. कणकाईला आठवलं आपला मालक मला मागायचं. पण आईनं बरेच वर्ष लग्नाला झालं, त्यांनी मुलबाळच नव्हतं. तिनं मागितलं काहीच नाही, फक्त रिकाम्या पोटाला हात गेला. देवाला कळालं हिला मुलगा नाही, देव तातच तू म्हणला. आणि एवढ्या थोडा वेळ गेला मग कणकाई बाहेर आल्या. तुकोबाने विचारलं कणकाई अगं बराच वेळ, हा बोलोबा बाहेर होते. बोलोबाने विचारलं कणकाई अगं बराच वेळ गेला, देव काय म्हणला का? देव म्हणत होता काहीतरी मागितलं का? म्हणले मी काहीच मागितलं नाही, फक्त पोटाला हात गेला. मग मला राहिलं का? आता पोटाला हात गेला देव तातच तू म्हणला, मागितलं दिलं ना. अगं म्हणला परत आज जा त्या देवाच्या पायावर डोकं टेकव आणि त्या देवाला म्हणा आता द्यायचं असं पोरग दे. कसं महाराज पुत्र व्हावाय, पुत्र व्हावाय
कमी जास्त झालं ना तालाकन स्वराक कधी लक्ष देऊ नका बघा. ही सगळी माणसं स्वरात दे पण हा गडी बी स्वरात आडलं होतं कधी कधी. म्हणून स्वराक जायचं ना मी कधी दुसऱ्याला दोष देत नाही आणि दुसऱ्यामुळे आपलं कीर्तन कधी कमी होत नाही. लक्ष देऊ नाही का. स्वरात गाणाराचा लोक सन्मान करतात. मी बेसूर जरी असलो तरी जगाचा बाप सन्मान करतो. तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. अरे लता दीदी गाती है ओठों से, अरे लता दीदी गाती है ओठों से उन्हें पुरस्कार मिलता है, लेकिन मीरा गाती है हृदय से उन्हें परमात्मा मिलता है. सन्मान मिळवायचा का परमात्मा. तुमचं गायन फक्त पोटतील केलं जे मनात आलं ना ते ओठार घालायचं. ते स्वरात येऊन आलात तो खबर म्हणजे नये जरी तुझं मधुर उत्तर नाही सुस्वर दिला देवे नाही दयाविना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्हाला येईल तसं म्हणा. लाज बाई सांगा बोल म्हटलं बाबांना. होतं कमी जास्त पक्वात कधी कमी राहील कधी वातावरणात काय राहील म्हणून लक्ष द्या वेळ नाही घालवायचा. हे तू कवर आहेत म्हणले कानकाई बोलवा. कानकाई देवाला म्हणावं पुत्र देगा ऐसा गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. कानकाईनं देवाकडे मागणं मागितलं म्हणून तुकोबाचा झेंडा लागला जगात. ते तुकोबा म्हणतात आईनं मागितलं पण माझ्या वडिलांना देवा तुझ्याकडे कधी मागितलं मी सुद्धा तुझ्याकडे काही मागणार. हा तुकोबाचा स्वभाव आहे. तुकोबाराचे अवतार कार्य वाचतो अवतार कार्य. तुम्हाला झोप आल्या का. कीर्तन 7 ते 9 वाजलं का लय बरं राहतो. 9 ते 11च्या कीर्तना काय झालं आपल्या पट्ट्यात अजून 9 ते 11 आहे. तुमच्याकडे म्हशीचा व्यवसाय दूध धंदा आणि म्हशीची धारा अंधार पडल्यावर गाडी देतात असंच आहे ना. हा मी सुद्धा शेतकरी आहे पण माझ्या काही जर्शी 5 वाजता पिळतो. धारांमुळे हे कार्यक्रम आहे पण 9 ते 11च्या कार्यक्रमाला तुमचं काय 8 दिवस राहतं पण आमचे 4 महिने झाले तारीख खाली नाही. आता घरी जायला 12:30-1 नक्की वाजले. सकाळी शिक्रापूरला धावा आहे आणि शिक्रापूर भागाचा धावा 6:15 सकाळपासून हे 3 उद्या 3 शिक्रापूरचा धावा करून काला करून पुन्हा संध्याकाळी मला वाटतं बोरदाऱ्याला इथं गोनवडीच्या बाजूला. परवा दिवशी सकाळी पुन्हा खेडचा धावा आहे पुन्हा पिंपरी कावळचा काला आहे आणि पुन्हा संध्याकाळी देऊ तळावडी. 8 दिवस झालं 3च आहे. आम्हाला कसा त्रास असं म्हणून प्या काढू नका नाही तर माझी इथं ओळखही कमी नाही. चहा पिऊन इंदवर तुम्ही झोपा घ्या नाही ना तसं. हा मग माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज बोल बाई शेकडो कीर्तन ऐकणारी माणसं आहेत. आंबोली सगळी माणसं लांबून आले. वाघावची माणसं एका कीर्तन कमी जास्त झालं तरी उंची कमी जास्त होत नाही. मी हजारो कार्यक्रम आपल्या भागात केलेले. तुम्ही काही एकदा मला ऐकले असा विषय नाही त्यामुळे मला काय भीती. लक्ष देऊन ऐकतात तुम्ही बाबा सर्व धन्यवाद. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या वडिलांना कधी मागितलं नाही. माझी परंपरा आहे मागणार नाही. तुकाराम महाराजची परंपरा सांगतो बघा. तुकाराम महाराज जेवढे देवाचे अवतार झाले बरोबर तुकोबरा आली. देवाने ज्यावेळेला 900 अवतार घेतला त्यावेळेला माझ्या तुकोबराचा अवतार होता फक्त प्रल्हाद. पहिला अवतार कोण आहे प्रल्हाद. देव मला वाटतं राम झाले आमचे तुकोबरा आगन झाले. देव भगवान कृष्ण परमात्मा कृष्ण रूपात अवताराला आले. आमचे तुकोबरा उद्धव झाले. देव पांडुरंग विटेवर उभा राहिला. आमचे जगद्गुरु तुकोबरा नामदेवराय झाले. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि नामदेवराच्या रूपात तुकोबरा आहे. जेवढे अवतार आहे त्या प्रत्येक अवतारात तुकोबराची भक्ती. ज्या वेळेला भक्त प्रल्हादासाठी त्याला अवतार धारण केला नरसिंह बारकाय नाही का रे नरसिंह. ज्या वेळेला भक्त प्रल्हाद देवाचं नाव घेत होता त्याचा बाप मला देवाचं नाव घ्यायचं. यानं बापाचं ऐकलं नाही बघा. बापानं कडे येऊन टाकला तेराच्याकडे टाकला हातीच्या पाया खाली घातला बाल नाही बाका झाला. आणि मग बापाने विचारलं अरे काही केल्यानं तुला जर काहीच चीज होत नाही तुला विष पाजलं शस्त्राचं घातलं गड्यावर म्हटलं तुला काहीच होत नाही नेमकं काय म्हणा माझा भगवान मला रक्षण करतोय. कुठं राहतो मला कुठं नाही ते विचार बाबा. किती हुशार होता भक्त प्रल्हाद बघा. बाप म्हणला तुझा देव राहतो कुठं. हा म्हणला माझा देव नाही अशी जागा सांग. दोघं बापल्याचं भांडण होतं. सुळ्याचं घर होतं. कायचं घर होतं सुळ्याचं आणि घरात भांडण चाललं होतं. बाप म्हणला या खांबात आहे का तुझा बाप. तुझा देव या खांबात आहे का म्हणला का नाही. बापानं खांबावर लात मारली पाणी. जशी खांबावर लात मारली महाराज हाग दिल्याबरोबर बाहेर आला होता. काय केलं होतं हाके सरसे उडी धावली Thank you.
आमच्या भक्त प्रल्हादासाठी हाक मारल्याबरोबर खांबातून देव बाहेर आला. रूप होतं नरसिंहाचं. कोणाचं? हा दड नराचंही नाही प्राण्याचंही नाही. कारण ते हिरण्यकशिपूला वरदान होतं मला घरात मारायचं नाही म्हणणार, बाहेर नाही. त्यानं दारात धरला. खाली नाही, वर नाही, मांडीवर. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नख वापरली होती. नर नाही, स्त्री नाही, असंच होतं ना बाबा. ज्या वेळेला देव प्रगट झाला आणि भक्त प्रल्हादाला म्हणत होता देव, ए प्रल्हाद मी तुझ्यासाठी अवताराला आलोय, माग. हा विषय मागणी विषय नाही सोडणार. काय म्हणला देव? प्रल्हादा मी तुझ्यासाठी मांडीवर घेतला होता. हा प्रल्हाद असा हुशार होता, मला देवा मी कधीच मागितलं नाही, आता तर मी राजा झालोय. माझा बाप गेला म्हणतो, राजा कोण होता? प्रल्हाद होता ना. एक राजा गेला का दुसरा राजगादीवर बसवावा लागतो. प्रल्हाद राजाच्या गादीवर होता. हा प्रल्हाद म्हणला, देवा मी कधीच मागितलं नाही, आता तर मीच राजा झालोय, तुलाच काय मागायचं माग. बघा हे तू बरोबर आहे. काय म्हणला होता देवा, तुलाच काय मागायचं माग. देवाचा हुशार, चतुरा तू शिरोमणी. देवा इतकं हुशार आहे का कुणी? देव म्हणला मला वचन दे, माग होतो म्हणला वचन दे. आणि प्रल्हादानं देवाच्या हातात हात दिला आणि देवानं वचन घेतलं. बघा आता वचन घेतल्यावर किरण महाराज देव म्हणलाय, प्रल्हाद तुला काहीतरी मागण्याची इच्छा व्हावी हेच दे. मला कळालं बघा काय म्हणला होता, तुला काहीतरी मागण्याची इच्छा व्हावी हेच दे. आता वचन दिलंय प्रल्हादानं मागण्याची इच्छा होण्याचं. आणि मागण्याची वेळ आली प्रल्हादाकडे आली ना बाबा. आता प्रल्हाद मागणार. बघा किती चक्रात्मक आहे. देव म्हणला होता प्रल्हादा तुला काहीतरी मागण्याची इच्छा व्हावी हेच दे. आमचा प्रल्हाद म्हणला आता द्यायचं हेच दे, मला कधी मागण्याची इच्छाच होऊ नये हेच दे. कळालं का तुम्हाला गणित? हा त्या परंपरेतले तुकोबा आहे. त्यानं देवाला फसवले. तुम्ही किती हुशार असा, देवाला कोणी फसवतो? तुमचे चेहरे पडले का मला फवारा द्यावा लागतो. बटाट्याची मांडवड्या झाल्या ना बटाट्याच्या, आमच्या बटाटा तुम्ही लगेच पंप आणखी तुम्ही सकाळ हा फवारलं का ते लगेच टवट येत होतं. तसे चेहरे पडले का सांगतो ना, सगळ्या बाजू आहे, सगळं दुकान आहे याच्यात. सगळं ठुलं तरच दुकान चालतं बरं का. इथं बरेच दुकानदार असतील, एक वस्तू असली एखादी वस्तू नाही मिळाली का परत गिराईक येत नाही. सगळा माल ठेवावा लागतो, सगळा भाग पिवलो. मला सांगतो तुला सांगू ना, म्हणा सांग ना बाबा काय पाकिट तसं देणार आहे का? सांगतो बरं का काय झालं. काय सांगत होतो? हा फवारा ना कीर्तन म्हणा. मागण्याच्या परंपरेत तू गोवर आहे. मला प्रसंग आठवला होता. तुकाराम महाराज मागण्याच्या परंपरेतले नाही, हे भक्त प्रल्हादाच्या अवतारातले. त्याने कोण्याच युगात मागितलं नाही. देवापुढे हुशारी चालत नाही, पण प्रल्हादाला हुशारी करून देवाला फसवलं होतं. हुशार माणसाचं दर्शन द्यायचं होतं. हुशार जगात माणसं किती हुशारी माहिती का? नरसिंह सुद्धा देवाला फसवायलाच गेला होता. जगात एक माणूस मी हुशार असा पाहिला बाबा. काय झालं, ते डॉक्टरच्या दवाखान्यात कामाला होतो. माणसाची हुशारी सांगतो बरं का मग देवाची कळत. ते माणूस डॉक्टरच्या हाताखाली कामाला होतं. काम करता करता डॉक्टरचं वय झालं आणि डॉक्टरची केस पिकली. आणि डॉक्टरची केस पिकल्यावर त्या हाताखालच्या माणसाने विचार केला, मला याची केस पिकायला लागल्या हे थोड्या दिवसाचे म्हणला. मग मला आपण डॉक्टर की शिकायची, उद्या हे मी आलं तर आपला दवाखाना चालू. पण म्हणला मंडळी हाताखालचा माणूस हा हुशार सांगतो बाबा थोड्या दिवसात याचं खरं ठरलं. त्याची केस पिकली होती, डॉक्टरच मिळाले. पण डॉक्टर मिळाला हाताखालचा माणूस हुशार होता ना, त्याला 4-6 वर्ष चांगला कोर्स घेतला. तापावरचं पेशंट आलं कुठली गुढी द्यातं, पोट दुखा लागलं कुठली गुढी द्यातं, डोकं दुखा लागलं कुठली गुढी द्यातं, हे सगळं बघायचं. डॉक्टर गेला, याला आनंद झाला आणि याने दवाखाना टाकला. कोणी? हाताखालच्या माणसानी. पण हाताखालच्या माणसाने दवाखाना टाकला, पण लोक जी ना लोक म्हणायची शिकाऊ डॉक्टर आहे. शिकाऊ डॉक्टर जातात तुमच्याकडे लोक, कुणी जाईना बघा. आता दवाखाना तर टाकला, दवाखान्यात गिराईक ना डाक माणूस लय हुशार. त्यानं अशी दवाखान्यावर पाटी लावली. मधुकर दादा त्यांनी पाटी लावली, मला कुठल्याही आजारावरचा पेशंट माझ्या दवाखान्यात येऊ द्या, मला जर त्याच्यावर इलाज करता आला नाही मी त्याला 1000 रुपये बक्षीस द्या. बघा कसली पाटी. तुम्हाला जर दुकानात शेलची पाटी लागली ना, शेलची मार्केट दिवसाचा आहे कधीच आहे काही घ्यायला नाही. शेल लागलं का गर्दी वाढली, तशी याची पाटी वाढली. पाहिली का लोक गर्दी करायची का? लोक म्हणायचे असा आजार घेऊन जायचं, याला आजारावर गुण नाही आला, याला इलाज नाही करता आला काय मिळत. त्या गावात एक रामभाऊ होतो, इथलं नाही बरं का, त्या गावातल्या डॉक्टरच्या. रामभाऊ एवढं हुशार होतो, मला डॉक्टरने तर पाठी लावली, आजारावर इलाज नाही करता आला तर 1000 मिळत. ते गेलं, आजारी नव्हतं, दवाखान्यात गेलं. हा डॉक्टर मला रामभाऊ कधीच दवाखान्यात येत नाही, आज काय आला? तर मला डॉक्टर आजार घेऊन आलोय. काय झालं? मला 15 दिवस झालं जिबीला चवच नाही.
बघा कसला अवघड आजार झाला. काय म्हणला 15 दिवस झाला माझ्या जिभेला चव. ते डॉक्टर लय हुशार होतं. मला पट बेडवर आडवा. आता डॉक्टर गेलो पहिलं काय करीत होतो बाबा आडवा. जसं ते बेडवर आडवं पडलं डॉक्टर म्हणले सिस्टर इकडे या. त्याच्या हाताखाली ती सिस्टर पुढे झाली. डॉक्टर म्हणले ते कपाट खोला आणि त्या कपाटात ती 17 नंबरची बाटली घ्या. सिस्टरनं कपाट खोललं 17 नंबरची बाटली घेतली. ती तिकडून बेडवर पडल्या आडवं पाहत होतं. त्या बाटलीत तांबडं पाणी होतं. आणि त्या रामभाऊने अंदाज लावला म्हणा हे पाणी तर पेट्रोल सारखं दिसत मला. काय म्हणला बघा बरं का. तेवढ्या ते डॉक्टर म्हणलं सिस्टर त्या बाटली ते 2 थेंब कापसाच्या गोळ्यावर घ्या आणि तो कापसाचा गोळा या पेशंटच्या जिभेवर ठेवा त्याला चव येईल. तिने लगेच 2 थेंब त्याच्यावर ओतले आणि तो गोळा त्याच्या जिभेवर ठेवला. ठेवल्याबरोबर त्याचा अंदाज खरा ठरला. तिथून म्हणला डॉक्टर याच्यात पेट्रोल आहे. डॉक्टर म्हणला तुझ्या जिभेला चव आणि तुमच्या ध्यानात का तू काय म्हणला माझ्या जिभेला चव. डॉक्टर म्हणले पेट्रोल टाकल्यावर तुला बरोबर कळालं तुझ्या जिभेला चव आली. ते तुम्हाला कळालं तर बघा. काय म्हणत चव नाही आणि पेट्रोल टाकल्यावर कळालं म्हणलं डॉक्टर म्हणजे चव आली 500 काढ. कायला गेला होता 1000 बिल व्हायला 500 बिल भरायला लागला बघा. हा हुशार आणि त्याच्यावरचा डॉक्टर हुशारी सांगतो बाबा 500 बिल भरले होते गेलं दुकानाच्या दवाखान्याच्या बाहेर. पण जाताना वाईट तोंड गेलं म्हणलं अरे 1000 बिल आलो आणि 500 घालून आले. सोडायचं नाही मला डॉक्टरच्या बापाला. परत 15 दिवसांनी आलं. 15 दिवसांनी डॉक्टरने रामभाऊला 15 दिवसांनी पाहिलं म्हणलं हे रामभाऊ आता काय तू काय लागलं. पण रामभाऊ लय हुशार होता. मला डॉक्टर हो डॉक्टर मला विस्मृती रोग झालाय. विस्मृती म्हणजे म्हणला मला आठवतच नाही सकाळी काय बोललो रात्री काय बोललो. हा मला तुला आठवत नाही. पण बेडवर आडवा. जसा बेडवर आडवा पडला लगेच सिस्टर बोलावली. सिस्टर कपाटातली 17 नंबरची बाटली घ्या. घेतली ना तिनं. काय होतो हा पेट्रोल परवा. त्यानं ते पडल्या पाहिलं त्याला आठवलं. तो म्हणला आता काय खरं नाही परत 2 थेंब पडणार जिभेवर येणार. ते तिथून पटकन म्हणलं डॉक्टर त्याच्यात पेट्रोल आहे. डॉक्टर म्हणलं तुला आठवत नव्हतं 15 दिवसापूर्वी दिलं होतं लागलं तुला आठवाया. आल्याला काय म्हणलं आठवत आणि 15 दिवसापूर्वी वापरलं लगेच आठवत 500 काढ. 1000 मिळालंच नाही 1000 केलं याचं बघा. पण रामभाऊ लय हुशार होता. म्हणलं डॉक्टरच्या बापाला सोडायचं नाही. येतं ना तुमच्या लक्षात. आणि पुन्हा 15 दिवस असं बरं वाटत का शेअर येऊन चालली ती. लक्ष द्या. ते 15 दिवसांनी परत रामभाऊ आलं बघा. आता परत रामभाऊ आला. डॉक्टर हुशार होता. मला रामभाऊ तो परत आलाय. आता नेमकं काय मला आता काय होतंय. रामभाऊ म्हणला एकटा नाही आलो हो डॉक्टर तुम्हाला कळतं का बायकोला घेऊन आली का. मला दिसतच नाही. काय म्हणला मला दिसत नाही मला बायकोनं धरून आणली. आता डॉक्टर का भरलं ते मला पोटाचं जुलाबाचं कळतं तापाचं कळतं डोकं दुखायला लागलं कळतं. पण डोळे गेले त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन मला काय करता येणार. त्याचा चेहरा पडला तर डॉक्टर म्हणला रामभाऊ याच्यावर इलाज करता येणार. मग रामभाऊ मला 1000 काही घेतल्याशिवाय जाणार. पाठी काय लावली इलाज करता आला नाही तर काय देणार 1000. हे आता डॉक्टरचा नाही इलाज झाला. डॉक्टर वाटला 1000 द्यायचे पण डॉक्टर लय हुशार गेलं ना कन्या आता किती द्यायचे 1000 द्यायचे म्हणजे 500च्या किती नोटा 2 नोटा. पण डॉक्टर हुशारच होतं. तो मला याला तर दिसत आणि याला तर 1000 द्यायचे. मग 500च्या नोटा नाही द्यायच्या म्हणला. त्यानं 100च्या काढल्या. 100च्या किती काढल्या 2 आणि 2 नोटा रामभाऊच्या हातात दिल्या. म्हणलं रामभाऊ दर 1000. आता रामभाऊने 200 मिळाल्यावर खिशात घालायचं ना गप. ते तिथंच म्हणते डॉक्टर घेतो 200. डॉक्टर म्हणलं लागलं तुला दिसाय. हा काय म्हणला मला दिसत तुला 200 काढायचं लागलं दिसाय 500 काढ. मग रामभाऊ हुशार त्याच्यावरचा डॉक्टर हुशार. जगात देवा इतका कुणी हुशार. माझा मुद्दा आहे. देवाला सुद्धा भक्त प्रल्हादाने फसवलं होतं. देवा मी मागणार नाही हा माझा मुद्दा आहे. आणि त्या परंपरेत आमच्या तुकोबारा काय मागतात का ते म्हणतात जर तुम्ही दुसऱ्या पुढे हात पसरलं तर तुमचं जीवन धिक्क आहे. हात पसरीने धिक्क द्यायचे. तुकोबाराने देवाकडे कधीच मागितलं नाही. आणि मागितलं संत मागतात. तुकोबाराचे 125 अभंग मागणी परे. संतांना कधी मागितलं ते परमार्थाचं मागतात जगाच्या कल्याणाचं मागतात. आणि तुम्ही आम्ही मागितलं तर स्वतःच्या कल्याणाचं. आपल्याला कळत नाही मागायचं. मला अजून एक मुद्दा सांगतो बघा. महाभारतामध्ये ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध होणार देवाकडे मागायला 2 गडी गेलते. कोण दुर्योधन गेला होता कौरवाच्या बाजूनं आणि पांडवांच्या बाजूनं अर्जुन गेला होता. मंडळी पहिला दुर्योधन आला. दुर्योधन माझा आवाज येतो ना सगळ्यात. पहिला दुर्योधन आला. दुर्योधन आणि दुर्योधनाला आलेला पहिला देव म्हणला या पाप्याचं तोंडच बघायला नको. देवानं झोपायचं निमित्त केलं. म्हणजे पापी माणसाचं तोंड देव सुद्धा बघत. हा एखादा बिलिंदर असला तो ह्या वाटेने आला तर आपण ह्या वाटेने जायचं. तुम्हाला लोक रोज सांगतात माणसं जोडा असं सांगतात ना सगळेजण. मी रोज लोकांना सांगतो माणसं जोडा पण एखादा नाश का असला का त्याला तोडा. तोडा म्हणजे काय बाजूला करायचा. नाही तर नाश का कांदा आर्मी टाकला का 10 नाश शितो.
खराब माणसाच्या जवळ आपण गेलं तर आपली खराबी. हा बाबा महाराज सातारकरांचं वाक्य समजू. जाता जाता बाबा महाराज सातारकर म्हणले तुम्ही पैसा नाही कमवायचा, पैसा कामाला येत नाही, माणसं कमवा, खांदा द्यायला का माहिती. माझ्या जीवनात मी माणसं मिळवली, पण एखादा माणूस जर माझ्या वाटेला गेला मी त्याला जवळ नाही गेला, तोडला. म्हणून काही माणसं बाजूला सुद्धा टाकायला शिका, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. नाही तर वाईटाच्या संगतीनं आपलं जीवन सुद्धा वाईट जाईल. हा देवानं सुद्धा सहन नाही झालं मला दुर्योधन पापी, त्याचं तोंड नाही पाहिजे. देवानं झोपायचं नाही मी केलं गड्या, देव झोपलेला पाहिला एवढा अर्जुन आला. आता अर्जुन आल्यावर देवाला किती आनंद झाला. अर्जुनाच्या रोमात भक्ती, त्याची भक्ती केली का त्याला आवडतं. आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार आता निवड, त्याचं नामस्मरण करणारी माणसं त्याला आवडतात. तो देवाच्या आवडीचा होता. देवानं पाहिलं अर्जुनाला. अर्जुन आल्याबरोबर तोंडावर तशाला माझा आवाज येतो तुम्हाला. हा देवानं लगेच शेळा काढला आणि अर्जुनाला म्हणतो देव कधी आला रे. अर्जुनाला कधी आला रे म्हटल्याबरोबर दुर्योधनाला राग आला. मला कृष्णा अरे मी आधी आलो. देव म्हणला तू आधी आला पण तुला बसायचं नाही ना कळलं, तू बसलाय कुठं उश्याला. माणसाला देवाच्या जवळ गेलं तर पायाजवळ बसलं पाहिजे. कुठं बसलं पाहिजे. आता झोपलेल्या माणसाला जाग आल्यावर पायाचा माणूस दिसन का उश्याचा बघा. म्हणून देवाच्या जवळ जाताना चित्ती तुझे पाय म्हणले. अर्जुन देवाच्या पायाजवळ होता दिसला. दुर्योधन म्हणला मी आधी आलो. जाऊ द्या. देव म्हणला दोघं आलात नेमकं कशाला आलात. म्हणजे आम्हाला उद्या युद्ध चालू करायचंय आणि आम्ही तुला न्यायला आलोय. आता दोघं म्हणायचे न्यायला आलोय. देव लय हुशार. देव म्हणला एका बाजूला मी एकटा राहणार आणि एका बाजूला माझं सैन्य राहणार. मागा काय मागायचंय, मी काय हातात शस्त्र धरणार. हा मी फक्त 4 हिताच्या गोष्टी सांगणार. दुर्योधन म्हणला मी आधी आलोय, मी आधी मागणार. माग त्या दुर्योधनाला मागायचंच कळालं नाही बाबा. तो म्हणला हा एकटा एका बाजूला राहणार, सैन्य एका बाजूला राहणार, हा शस्त्र धरणार. हा मग हा काय कामाचा आहे. त्यानं सैन्य मागितलं, अर्जुनाच्या वाटेला देव आला, अर्जुनाचं कल्याण झालं, दुर्योधन मातीत गेलं. म्हणून मागायचं कळायला पाहिजे तर मागणारे तुकोबारा आणि देणारा देव होता. देवाच्या दारात तुकोबारा उभे. देवानं म्हणावं तुकोबा काहीतरी मागा. ते म्हणले काही मागणी आमानुचित वडिलांची रीत मागण्याची आज पाहे मुखाकडे कितीला रोकडे म्हणून देव म्हणायचा मागा मागा. देवानं हट्ट केला आणि मग तुकोबाऱ्याला मागावं लागलं. मागितलं ते स्वतःच्या कल्याणाचं नाही जगाच्या कल्याणाचं. देवा द्यायचंच म्हणतो मग हेच दे दान देगा देवा, दान देगा देवा. देवानं मागा म्हणावं तुकोबानं हात जोडून म्हणावं पांडुरंगा द्यायचंच म्हणतो बघ. मग हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा मला तुझा विसर होऊ नये. काय मागणे. मला वाटतं जीवाला देवाचा विसर पडू नये. जी माणसं जो जीव देवाला विसरतो त्याच्या वाटेला दुःख येतं. विसरली तया थोडं झाली आणि तुम्ही देवाला आठवा. तुमच्या जीवनात सुखाची कल्पना येईल. मला वाटतं कुंती माता द्वारकेला निघाली. कुंती माता का देव द्वारकेला जायला निघाला. युद्ध संपले आणि कुंती मातेच्या जवळ गेला बरं का माझ्या आईनं.
आणि कुंती मातेनं म्हटलं आई आत्या सखी आत्या त्याची आत्या मी चाललो बघ माझ्या गावाला हस्तिनापूरला मग तुला काही मागायचं असेल तर माग ना. या कुंती मातेनं मागितलं लय लक्ष देऊन ऐका मी मागणी सांगतोय असं बंदिस्त कीर्तन आहे म्हणून. ती कुंती माता म्हणली कृष्णा तू द्यायचंच म्हणतो हेच दे काय माझ्या जीवनामध्ये मला दुःख दे. कुंतीनं काय मागितलं बाबा दुःख. देवाला असा प्रश्न पडला मला सगळं जग माझ्या दारात येतं प्रार्थना करतं देवा मला सुखाची ठेव. मला पहिली व्यक्ती भेटली का माझ्या वाट्याला दुःख दे. जवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं आत्या अगं सगळं जग माझ्या दारात प्रार्थना करते मला सुखात ठेव तुम्हाला दुःख मागते. कुंतीने दिलेलं उत्तर किती गोड आहे बघा. ती कुंती माता म्हणली कृष्णा या जगाला सुखाची किंमत कळाली रे पण या जगाला बाळा अजून दुःखाची किंमत कळाली नाही. कृष्णा दुःख वाट्याला आलं का माणसाला देव आठवतो. माझ्या वाट्याला जर सतत दुःख आलं सतत तुझी आठवण राहील मागणं दुःखाचं आहे पण मग अर्थ सुखाचा आहे. कळतंय का माझं बोलणं. कुंतीनं दुःख मागितलं पण त्याच्यात देव आठवायचा आहे देव म्हणून जीवाला देव आठवावा. आणि देवानं आपल्याला निर्माण तेवढ्यासाठी केले नाही तर ज्या वेळेला देव निर्माण आला नाही सृष्टीत तो एकटा होता पण निळवणाला एकने नकल ठेवायची म्हणून या येणे केली निर्माण चौदा ही बोलली. एकट्याला कर्मत नव्हतं जीवाला एकट्याला कर्मत का. आपल्याला सुद्धा वाटतं आपल्यावर प्रेम करणार मानणार भजन करणार कुणीतरी आपलं असावं. देवाला सुद्धा वाटलं मला भजन करणार कुणी असावं म्हणून हे मॉडेल तयार केलं. जीव जेने हा जीव दिला दान दिला फुकट दिलाय बघा पण देताना नुसता जीव नाही दिला त्याला काय काय दिलं बाबा. त्याला इंद्रिय दिली काय काय इंद्रिय हात पाय कान इंद्रिय हात पाय काय काय दिलं बघा मंडळी. आपल्याला हात दिले पाय दिले कान दिले नाक दिले डोळं दिले पंचज्ञानेंद्रिय म्हणून पंचज्ञानेंद्रियाला कामाला लावा देवाच्या ज्यानं दिले त्याच्या कामाला. देवे दिला देव देवानं देव भजनाला दिला तुम्ही नुसता भजनाला वापरला तो वाया गेला. मग जे मुग दिले बघा घेई घेई माझे वाचे हरे सुख पहा विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनात येते धाव घेई राही विठोबाचे पायी. तू काय म्हणे जीवा नको सोडूया. तुम्ही देवाला सोडून राहू नका विसरू नका त्याला कारण त्याला आपण वचन दिले. चांगलं मुखे भजन करा चांगले कान आहेत कीर्तन प्रवचन ऐका चांगले डोळे देवाला पाहून घ्या चांगले हातेत भांडणा टाळी वाजवा जोवर पाय चांगले तोपर्यंत वारी करा. जवळ सगळं सिद्ध आहे हात चाला पाय तव तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रेला हे जर केलं नाही मग सगळं जाईल. सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला मला हे वाया नाही जाऊ द्यायचं मला तुझा आठव झाला पाहिजे. आता नाथ बाबाचं भागवत आहे का मी विषयाला धरून बोलतोय बघा. नाथ बाबा भागवतात वर्णन करतात आपण आईच्या पोटात होतो सगळे आईच्या पोटातून आलो का नाही. आईच्या पोटात असताना आईच्या पोटात ते हवा बघा. नाथ बाबा वर्णन करतात मातीची उदर पोहरी विष्ठा मूत्राच्या दातारी
इथं काय हो एअर कंडिशन आहे का इथं उकाडा आहे उकाडा गहाणे विष्टाले पोच उघडे नाकी तोंडी कृमीकडे गर्भवासाचे दुःख गाडे कमना पुढे सांगाल तिथं दुःख आहे जीवाला ती गर्भोदरीची व्यथा नेनती माता आणि पिता तेथे नाही कोणी सोडविता जीवाची व्यथा जीव झाली जीवाला इतका यातना होता त्याच्या आईलाही कळत नाही बापाला सुद्धा जीव देवाला हात जोडतो बरं आपण आईच्या पोटात असताना पांडुरंगा इथं नाही सण होत रे एक वेळ करी या एक वेळा करी एक वेळा करी चालू करे जीव देवाला म्हणतो देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवी न पायी हा माझा रात्र ही दिवस पांडुरंगा आईच्या पोटात असताना प्रत्येक जीवानं देवाला नवस केला देवा मला एकदा बाहेर काढ मी रात्रंदिवस तुझा आठव करी हा नवस केला ना मग फेडायचं कोण नवस जर देवाला केला फेडला नाही तर देव खूप होतो बरोबर आहे ना मग आईच्या पोटात असताना आपण नवस केला आहे मी रात्रंदिवस आठवण करी तुकोबारायांना जर पाहिलं दिनदानी आठी दाना गोविंदाचे पोवाडे ते म्हणजे शिंग जाबडी खोकला इतकाच वेळ वाया गेला मला शिंगारी खोकलाला तर माझा वेळ वाया गेला मी वेळ नाही वाया करून दिला सतत देवाला आठवला आपण आठवतो का जे जे देवाचं भजन करतात त्याला सुखात होईल बघा तुम्ही जर हानी तुम्हाला प्रसंग सांगतो बा चेहरेच पडतो तू मला पडले चेहरे पाहिले का मग विनोद आठवला हा मी जर सांगत नाही जास्त सांगतो एक जावाय सासरवाडीला गेलं सांगू का जाऊ दे गेले हा लक्ष द्या आता माझ्याकडे विषय बदलला का मग खुश चेहरे पण मोदीला धरून बोलणार आहे काय झालं गेले जाऊ नये जावाय ना सासरवाडीला पण गेले हा जावाई कोळव्याच होतो आणि माझ्याकडे नका बघू बरं का वांद्र्याला गेलो असं नाही ना कोणाचं इथं कोळव्याचं जावं वांद्र्याला गेलो वांद्र्याला मामा अशोक महाराज कोळव्याचं जावं होतं वांद्र्याला गेलं बघा पण जावं जर कधी पाहुणा आला ना सासरवाडीत पण सासूबाई एवढं प्रेम करते जावयावर बघा ती म्हणतात नाकाचा मोती ठेवी गहाण पण राखी जावयाचा मान एवढं प्रेम राहतं सासूबाईचं म्हणजे जावय सासूरवाडीला गेला पहिल्यांदा अर्धा खायला बघ सासूबाईने केल्या पुरणपोळ्या काय केल्या आता जावायनं खाल्या जावाय जो बियाला जावाय सकाळी निघाला वांद्रेहून बरं का मी कोणत्याचं नाही सांगत वांद्रेहून जावाय निघाला जसा जावाय निघाला सासूबाई म्हणली आता गाडी नाही सकाळी सकाळी तर मला दारा काढा गेलं पायी पायी जायचंय बघा वांद्रेहून सासूबाई म्हणजे आता जायला 1.5 तास लागणार 2 तास लागणार बिचाऱ्याला भूक लागणार जावाय बापू काहीतरी खाऊन तर जा हागडी काही तर गाडी ना आणि सासूबाई काही शिळीपुळी वाढी ना शिळीपुळी वाढीन का योगा सारा ती सासूबाईचं नातू चाललं होतं शाळेत आंबोलीला शाळेत पोरग चाललं होतं तिने केला होता पोराला डबा त्या पोराच्या डब्यावर केलं 2 चपात्या चपात्यावर काढलं होतं दिरड काय काढलं होतं मला दिरड कळालं का पण त्याचा मुळशी तालुक्यात एकदा दृष्टांत सांगाय गेलो त्यांना दिरडच कळाला आम्ही सांगून व्हायचा गेलो आपण चमच्यावर तेल टाकून त्याच्यात उलट पलट करून भाजी द्या म्हणजे महाराज त्याला आमच्याकडे डांगार म्हणत तुम्हाला दिरड कळालं ना
कढईवरती याला कोण काढलं तर बस म्हणायचं आणि चमच्यावरच त्याला टाकून जर उलट पालट करून पाहिलं काय होतं ते हा असं ते वांद्र्याला काढलं सासून आणि ते जावय त्या पोराच्या डब्यावर काढलं होतं जावय काय आला म्हणून अर्ध दिरड घेतलं जावायच्या ताटात वाटलं म्हणजे जावय बापू एवढी चपाती एवढं दिरड खाता काय आणि त्या जावयानं खाल्लं ना दिरड त्यानं कधीच नव्हतं खाल्लं पहिल्यांदा खाल्लं कारण का ते इकडं कर्जेला जाऊन पैसे खायचे जवळ त्याला काय दिरडे खाले ते वांद्र्याला गेलं दिरड खाल्लं बघा पण भाज्यापेक्षा चव दिरड्याला जास्त आहे मी खाल्लं आता दिरड्याची चव लागली हो त्याचं काय अर्ध्या दिरड्यात भागलं नव्हतं तो मला सासूबाई हो मामी याला काय म्हणतात हो मामी म्हणजे जावई बापू याला दिरड म्हणतात या बाजाराने पाठच केला शब्द कारण अर्ध्या दिरड्यात भागलं नव्हतं त्यानं पाठ केलं मला घरी जायचं बायकोला दिरड काढ म्हणायचं तुमच्या द्याला नाही का काय म्हणला मला घरी जायचं बायकोला दिरड काढ म्हणायचं निघालं ना वांद्रे येऊन आणि तीच मुगाडीपर्यंत आलं तीच मुगाड्याला मुरी उतरली होती पाणी होतं वाड्याला पावसाळ्याचे दिवस तुमच्याकडे पाऊस आहे बघा जावय बापू त्या वाड्यातून पाण्यातून घुसला खडकावून शावळ आलं होतं याचा पाय खडकाच्या शावळावर पडला आणि जावय घासारला ते घासारल्याचं मला नावाला नाही वाटलं पण त्या डोक्याचा मंत्रही सारला काय म्हणलं होतं त्याच्या डोक्यात तुम्हाला घरी जायचं दिरड खाण म्हणायचं हे ना ते दिरड्याची सारलं गडबड झाली ना माणूस जर गाडीवर पडला ना किती लागले बघत नाही कोणी पाहिलं का त्याला वाटलं इथं कोणी पाहिलं का भरलं गावल्या उठाय गेलं तर डोक्याला विसरलं त्याचा मंत्र चुकला त्याला आठवायचं ते खाली पण त्याचा ते दीड शब्द आठवला नाही त्यानं तिथून मंत्र बदलला आणि पुढचा मंत्र चालू झाला का सरलं तिथं बसला ना कोळव्यात बायको वाटत पाहत होती म्हणजे रात बसून गेली रात बसून अजून दाराला उशीर झाला अजून बसून आनंद बायकोनं आलेलं पाहिलं एवढा आनंद झाला पहिला शब्द काय होता माहिती का काय केलं माझ्या आईनं काय राहतो पहिला शब्द काय केलं माझ्या आईनं जेवायला तुम्हाला तुझ्या आईनं मग पुरणपोळी केली पण नाही आवडली ग सकाळी केलेलं लय आवडली म्हणला काय म्हणला सकाळी केलेलं लय आवडले आता हिला कळा ना सकाळी काय केलं तो तुम्हाला का सारलं तिथेही सारलं तुम्हाला दार काढून येतो तोवर बनव ते गेले गोठ्यात बाद दिली याची दारे झाली घरात आलो ही काय डोबलं पण ती काय तुम्हाला बनवलं का म्हणजे काय बनवायचं ती म्हणत तुम्हाला का सारलं तिथेही अहो ती म्हणली 20 वर्ष आईच्या घरी काढले घासरलं तिथे सणाच्या आईनं बापानं नाही मला शिकवलं अजून याला राग आला तर गोठ्यावालाच होता गाई म्हशीच्या काठीच घेऊन आला बघा मला सांगून ऐकत नाही काठीच पाठीत घाल बायको नाही म्हणून तुला टाकणार काठी पाठीत घाल अशी थाप पडली अशी काठीत पडली ना बायको जोरात वराडली आता बायको वराडल्यावर तर दोघांची भांडणं झाली शेजारी म्हातारी राहत होती 60 वर्षाची पळत आली त्या म्हातारीने म्हणजे बाळ्या अरे का मारी तरी तिला बाल्या बाट उठली शान काढू लागते पायान कापून आणि ती दारा काढू लागते दिवसभर मरमर काम करी ती आणि खुशा तिला मारी दो तिची पाठ बघ कशी दिरड्या वाढली हा गडी मला आठवलं मंडळी माझा दृष्टांत संपला हा संसारातलं दिरडही सरलं तर एवढा कुठाना होतो ज्याने जन्माला घातले त्यालाही सरल्यावर केवढा कुठाना होईल म्हणून तू कवर म्हणले देवा तुझा विसर न व्हावा मी देवाला विसरू नका देव म्हणले तू बाबा तुला जर माझा विसर पडला नाही तू करशील काय अभंगाच्या दुसऱ्याच्या
महाराज म्हणतात गुण गाईन आवडी. देवा तुझा जर मला विसर पडला नाही तर मी आवडीनं रोज गुणगान गाईन. आणि सगळ्या साधू संतांनी देवाला आवडीनं गायला. नाथबाबा आपल्याला सांगतात आवडीनं भावी हरिनाम घेसी. मग ते आपली सगळी चिंता. मला वाटतं सगळ्या संतांना आवडीनं भजन केलं. अरे मायनो जनाबाई गौऱ्या धापताना भजन करायची. जनाबाईची गौरीच विठ्ठल म्हणायची का नाही. तुकोबाची पावलं लागली तर माती विठ्ठल म्हणायची. अरे सावदा बाबा खुरपायला लागला तर कांदा मुळा भाजी नाव घी. त्याचा कांदा मुळा भाजी भजन करायचे. जनाबाई जात्यावर गोव्या गायला गेली तर दळायला येत होता. कबीराचा शेला भजन करत होता. तो शेले बिनायला येत होता. गोरबा काका भजन करत होता. माती तुडवायला येत होता. फार प्रसंग सांगता येईल. सगळ्या संतांना आवडीनं भजन केलं. देवाने त्याचा सगळा भार वाहिला. म्हणून जीवनामध्ये देवाचं आवडीनं भजन करा. आपण भजन करतो पण सवडीनं. आपण आवडीनं करत नाही म्हणून आपल्या कामाला येत नाही. तुमची भक्ती जर टोकाची असेल साधा वया भक्ती का नाही लाज तरी. म्हणून तुकोबाराय म्हणजे देवा गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय म्हणजे देव म्हणला तुकोबा अहो तुम्ही प्रापंचिक संत आहात. जे मागता ते माझ्यासाठी मागतात. तुमच्यासाठी काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणजे या प्रपंचात मला काहीच नको. अभंगाच्या तिसऱ्या चरणात संपदा पण संत संग देई सदा. संताची संगत मागितली संतांनी देव मिळवून दिला. पण तो देव मिळवण्याचं साधन तुकोबारायांना संतांना आपल्याला सांगितलं तुम्ही नामस्मरण करा. म्हणून सगळ्यांना एकदा हात खुले करा. आणि आपल्याकडे 15-20 मिनिटं शिल्लक येईल म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. Bye.
लक्ष दिलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात देवा माझ्या जीवनामध्ये मला तुझा विसर पडता कामा नये. आणि आज तिसऱ्या प्रमाणात म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको का? ते म्हणतात मुक्ती आमच्या घरी कामाला आहे, मोक्ष आमच्या घरी कामाला आहे, आम्हाला मुक्ती मोक्ष नको. मग न लगे मुक्ती धन धन तर अजिबात नको का? धनाची पाठी कडी काळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा. म्हणजे धन जवळ असलं का शेवटी पैशादा होतो. त्यांना माहित होतं रामनगर लंका सोन्याची होती, पण जाताना कवडी सोबत नेली. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. जर रावणाला न कवडी नेता आली नाही आपण नेणार आहे का? मी रोज सांगतो कोटीचा बंगला असू द्या आणि किती अकरा नावावर असू द्या इथं राहतील, पण आज मंदिरात मारलेल्या चक्रात जाताना सोबत येते. परमार्थ मार्ग परमार्थ धनकामा यानं पैशाच्या श्रीमंतीला किंमत नाही दिली. दादा थोडा आवाज वाढवायचा. पैशाची श्रीमंती सांगू का? जी माणसं पैशानं श्रीमंत आहे त्याला श्रीमंत नाही म्हणायचं. जी माणसं मनाची श्रीमंत आहे त्याला श्रीमंत म्हणायचं. मी रोज सांगतो श्रीमंताची व्याख्या पटली तर बघा. ज्याच्या अंगणात तुला हिरवीगार आहे, ज्याच्या गोठ्यात गायी भरलेली आहे आणि ज्याच्या दारात रोज 4-5 पाहुण्याच्या चपलाचा ढिगार पडलेला आहे, तो जगातला एक नंबरचा श्रीमंत आहे. कुत्रीचा बंगला आहे, पाठी लावली त्यानं कुत्र्यापासून सावध राहा. कुत्रूही त्याच्या दारात येत नाही, काय त्याला करायचं त्याचं? त्याला श्रीमंत म्हणता येईल का? तुमचा झोपाडा असू द्या झोपाड, तुमच्या झोपड्याच्या वाटेवर तुमचा आई आणि बाप बसलेला असू द्या, तुम्ही जगातले श्रीमंत आहे. मोठीचा बंगला असू द्या आणि वाटेवर आई बाप नसू द्या, काय करायचं बंगल्याचं? श्रीमंताच्या व्याख्या वेगळे. तुकोबारायला माहित होतं दानाची किंमत नाही. अरे त्यांना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरेमाणी मोत्याचा नात्राला घेता. ते म्हणजे तुमच्या एरवीत धन ते म्हणजे मृत्यूचे समान, माती समान मानलं. धन माती आहे, श्रीमंती म्हणजे पैसा नाही, मनाची श्रीमंती. इतिहासाचं उदाहरण सांगतो. आई 2 मिनिटं वेळ सांगू ना. इतिहासाचं उदाहरण सांगतो बघा. काय झालं? आमचा छत्रपती शिवाजी राजा आपला छत्रपती शिवाजी राजा घोड्यावर बसला होता, कर्नाटकला पोहोचला होता का? त्या कुतुबशाह बरोबर त्याला तहाची बोलणी करायची होती. शिंदे सरबर तहाची बोलणी करायला राजा कर्नाटकला पोहोचला. आणि ज्या वेळेला राजा आलाय, राजाला हे कळालं त्या कर्नाटकला कुतुबशाहला. तो कुतुबशाह राजाला शरण आला होता, पण भेटायला आला कशावर? हत्तीवर बसून आला. आमचा राजा घोड्यावर गेला होता, कुतुबशाह हत्तीवर बसून आला होता. जसे ज्ञानोबारांना भेटायला आले चांगदेवाली, पुन्हा कसे आले होते? आवडे वाघावर बसून. पण त्याला काय माहिती मी वाघावर चालू, पण पुढचा काय वर येणार? आमच्या माऊलीनं निर्जीव भिंत चालवली, ते अपमान जिरावला होता बाबा. तसा हा घोड्यावर हत्तीवर बसून आला आणि आमचा राजा घोड्यावर होता. समोर आल्यावर त्याला गर्व झाला, त्या कुतुबशाहला म्हणा राज. मग त्याला गर्व झाला, मी हत्तीवर येईन, हा घोड्यावर. हत्ती भारी का घोडा? बोला ना काहीतरी. हत्ती भारी आहे. त्याला हत्तीचा गर्व झाला, मी हत्तीवर येईन म्हणला, हा घोड्यावर आलाय. त्यानं राजाचा अपमान केला. म्हणला राज हो राज, तुम्ही मराठी मावळ्यांचे राजे आहात. मला असं वाटतं तुम्हाला हत्ती पाळायची ऐपत नाही. काय म्हणलं? आमच्या राजाला उद्देशून म्हणला राज महाराज खाऊ किरण महाराज खाऊ काय ना. हा बस हाय त्यांना जोडदार आहे. हा म्हणला महाराज मला असं वाटतं तुम्हाला हत्ती पाळायची ऐपत नाही. माझ्या राजाचा अपमान झाला बघा. आणि राजाचा अपमान झाल्यावर राजा जबाबदार होता आमचा राजा. राजानं त्याला उत्तर दिलं होतं. अपमान सहन नाही झाला डवले पाहून. आमचा राजा म्हणला कुतुबशाह तुला वाटतं मला हत्ती पाळायची ऐपत ना? अरे मला हत्ती पाळायची गरज नाही. का हो राजा? अरे माझा एक मावळा हत्तीच्या बाळाचा आहे, सगळे हत्ती. राजा आमचा एक मावळा हत्तीच्या बाळाचा आहे, मला हत्ती पाळायची गरज काय? पण तो कुतुबशाह हुशार होता. राजाच्या वाक्यावरती अंडून अरे म्हणला याचा एक मावळा हत्तीच्या बाळाचा आहे. ज्या वेळेला तो आजी बोलणी झाली आणि त्या कर्नाटकमध्ये खेळ रंगले. खेळ मातीचा ढिगार टाकला होता बाबा आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये कुस्ती झाली. अजूनही मावळपट्यात कुस्त्याचा आखाडा चांगला आहे. माणसाला शरीर संपत्ती जपली पाहिजे. मला वेळ नाही तिकडे बोलाय, लय कोडे बघा. तिथं कुस्त्यांचे खेळ झाले, दांडपटा झाला, भालीफेक झाली, तलवारबाजी झाली, सगळे खेळ झाले. आणि सगळ्यात शेवटी त्या कुतुबशाहनं त्याचा हत्ती सोडला. हत्ती दारू पाजून. आणि राजानं म्हणतो कसा? राज हो राज आमचा हत्ती तयार आहे, तुमचा हत्ती पाठवा ना. आता होता का माझ्या हत्ती राजा का हत्ती? पण आमचा राजा काय म्हणला होता? माझा एक मावळा काय आहे? जसं राजानं मान वळवली आणि आमच्या मावळ्यांक पाहिलं बघा. अरे मावळ्याच्या पहिल्या रांगेमध्ये आमचा यसाची कंक उभा होता. राजाची नजर यसाजीवर पडली आणि यसाजी वाघासारखा धावला. पिळदार मिशी होती आणि 65 किलोची तलवार हातात होती. ज्याच्या हातात 65 किलोची तलवार आहे कधी का साजर तसा वाघासारखी उडी मारली आणि भिडला यसाजी बघा ना. अरे त्या हत्तीनं चित्कार केला आणि यसाजीनं गर्जना ठोकली. हर हर
अरे एका बाजूला हाती होता आणि एका बाजूला आमचा यशाची होता. धुळीचा लोळ ती लाल मध्ये आकाशात उलाटी होती. त्या धुळीत काहीच दिसाना. 10 मिनिटांनी एकदाच हातीचा चित्कार आवाज आला आणि निशब्द शांतता. सगळ्या मावळ्यांना असं वाटलं त्या हत्तीनं आमचा यशाची पायाखाली घातला. सगळ्याचे चेहरे पडले. 2 मिनिटानं माती लाल माती खाली बसली, शांत झाली आणि अंधुक्या धुळीतून यशाची हाताना दिसला. यशाजीला पाहिलं सगळ्याचे चेहरे हसले. बघा यशाजीच्या हातात तलवार तशी आणि यशाजीच्या दुसऱ्या हातात कापून आणलेलं हत्तीचं मुडकं होतं. ते पाहिलं सगळ्याला आनंद झाला. टाळ्या वाजल्या. सगळ्या मावळ्यांना टाळ्या वाजवल्या. यशाजी जिंकला. पण आमचा यशाजी जवळ आला राजाच्या पायाला वाकला. राजाच्या पायाला वाकल्यावर राजानं शाबासकीची थाप दिली होती. शाबास यशाजी बाबा हे पाहिलं आणि तो कुतुबशाह आश्चर्यचकित झाला. अरे माझा एवढा मोठा बलाटी हाती यशाजीनं कापला गड्या. जवळ आला आणि काय म्हणला माहितीये राज सगळे गड तर हात झालेले सगळे गड तुम्हाला देतो पण एवढा यशाजी मला द्या. काय म्हणला हा हत्तीला भारी झालाय. मी सगळे गड बोलणी झालेले तुम्हाला देतो पण एवढा यशाजी मला देता का. आमचा राजा म्हणला सगळे गड गेले तर चालते पण मी यशाजी द्या ना. मग त्या कुतुबशाला वाटलं राजे काही यशाजीला देत नाही. तो घरात गेला आणि ओंजळभर मोहरा आणल्या. बाबा ओंजळभर मोहरा आणल्या. आता मोहराची किंमत किती आहे बघा. आणि यशाजी म्हणतो काय तो कुतुबशाह म्हणला यशाजी हे यशाजी या मोहरा लागण तेवढ्या तुला देतो पण तू माझ्या बाजूने येतो का. आमच्या यशाजीनं उत्तर दिलं होतं कुतुबशाह माझ्या राजाच्या शाबासकी जी थापे जे प्रेम आहे ते प्रेम तुझ्या मोहरात नाही तुझ्या मोहरा मातीत घाल. अरे आमच्या मावळ्यानं पैशाला किंमत दिली नाही. आमच्या तुकोबरानं पैशाला किंमत दिली नाही. फक्त या कलियुगातली माणसं पैशाला किंमत देतात रे. धनवंताला की सर्व मान्यता आहे म्हणून देवानं कोणाला गरीब नाव ठेवावं गड्या. या कलियुगामध्ये मतभेद आहेत मंडळी. श्रीमंताला फार मोठा मान आहे पण आज गरीबाचा कोणी विचार करतो का. गरीबांना न्यायानं वागू द्या आणि पैशावाल्या का अन्यायाचा मार्ग असू द्या. कोणा मागं लोक जातील म्हणून तळतळ येते गड्या. तुम्ही पैशाच्या भानगडीत पडू नका. पैशानं बंगला बांधतोय तो बघा ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे बंगला असेल आणि पैशानं बंगला बांधतोय तो बंगल्याला पलंग खरेदी करता येतो पण पलंगावर झोपून बघा झोप नाही लागत तुम्हाला. पैशावाल्याला झोप नाही गोळ्या खातो गोळ्या. त्याला सकाळी विचारलं बाबा झोपला का तुम्हाला गोळी झोपी जाते पण मला नाही लागली. काय उपयोग आहे त्या पैशाचा. अरे पैशानं आजारी पडला ना आजारी पडला तर पैसा आहे तुम्ही चांगला डॉक्टर गाठाल पण आजार बरा होईल मला वाटत नाही. पैशानं आजार नाही बरा होत. पैशानं पेन घेता येतो चांगला अक्षर नाही काढता येत. पैशानं पेन घेता येतो अक्षर काढता येत नाही. पैशानं ग्रंथ खरेदी करता येतो त्यातलं ज्ञान प्राप्त होत नाही. पैशानं मंदिर बांधता येतं त्यात देव विकत आणता येतो त्यातलं देवत्व प्राप्त होत नाही. पैशानं कुठलाही कीर्तनकार बोलावता येतो पैशानं साधू गावात येत नाही. गोष्टी शिका. सगळं पैशाने मिळत नाही. पैसा म्हणजे श्रीमंती नाही सुख वेगळे. आपण पश्चिम पट्यात राहतो काही सुखी येत आपण. आम्ही शहरी भागात जातो बाबा फार कोटी कोटी रुपये असणारी माणसं मी पाहिली. पैशाच्या गादीवर आमचा ड्रायव्हर नाही पुढं परवा भेटलेला माणूस मला आम्ही पैशाच्या गादीवर झोपतोय. त्या ड्रायव्हरला विचारा पैशाच्या गादीवर झोपणारी माणसं आहे पण सुख नाही ना. जे आपल्या पट्ट्यात सुखी जे आपल्या सामान्य लोकांमध्ये सुखी म्हणून आपण फार सुखी फार पैशाच्या मागे जाऊ नका. काय म्हटलंय ना लगे मुक्ती धन संपदा संत संग संत विषय थोडं बोलू. कारण तुकोबारानं देवाकडे संताची संगत मागितली का. संताशिवाय प्राप्ती होत आहे देवाची. हरी प्राप्तीशी उपाय तुम्ही संतांच्या संगती जीवन घातलं पाहिजे. शेकडो उदाहरणं मला आठवतात पण 9 ते 11चं कीर्तन आहे 11च्या पुढे मी जाणार नाही तर मला संत गोरोबा काका सावता बाबा इथं जनाबाई सांगता येईल मीराबाई सांगता येईल गोरोबा काका सांगता येतील फार दृष्टांत येईल आणि मी शेकडो संत मांडत असतो. पण थोडं छोटंसं उदाहरण सांगतो वेळेच्या अभाव गोड सांगणार आहे. संतांच्या संगतीने जीवन घडतं आणि संतांच्या संगतीने जीवन बिघडतं. तुम्हाला सांगू काय झालं एखादं घर रस्त्याला होतं बाबा संगत सांगतो संगत घर रस्त्याच्याकडे नव्हतं आणि बाहेर तुमच्याकडे ते शिंदाडाचं झाड होतं. शिंदाडाचं आहे का ते काय आहे हा आमच्याकडे म्हणतात म्हणून दारात होतं. बिचारा सकाळी निघालं त्याला खेळला जायचं होतं. उठला आंघोळ केली गाडी येईन म्हणून रस्त्याला आलं. ती चहाच नाही प्यालं. बायकोला वाटलं बिना चहाचा गेला तिने चहाचा कप घेतला गलासा चहा घेतला पळत घेऊन आली तेवढा चहा तर प्या आणि यानं चहाचा गलास हातात घेतला. लक्ष देतो तुमच्या उभा कुठे रस्त्यावर बाजूला काय हा ते काय पित हा ते चहा पित होतं फक्त शिंदाडाच्या झाडाजवळ पित होतं आणि रस्त्यानं जाणारी लोक म्हणत होती काय पित काय होऊन अंदाज लावला. बस तुम्ही कोणाच्या संगतीत येते तुम्हाला अंदाज लावता लोक. तुम्ही चौकात कोणाच्या संघ बसता घरात कोणाच्या संघ बसता अजून सांगू का संगतीनं जीवन घडतं संगतीनं बिघडतं. एका शेतकऱ्याकडे 2 बैल होती 2. एकाचं नाव सर्जा आणि एकाचं नाव राजा. लक्ष द्या बघा पण सर्जाला खुडीचा
बैल मला लय पहाटे. मी सकाळी काल्याला होतो देवले मावळ देवले कारला आलेली तिथून आतमध्ये देवलेला होतो तिथं सुरत्या नावाचं बैल छकडीचा किंग येते म्हणली. ज्या भागात जाईल मी परवा आंबेगावला होतो पिंगळे जॅकेटाचा मी टेटस टाकला होता बघा. आवडून गाडा बालक मला घरीच घेऊन जातात गड्या. आज येतो सुरत्या मी कुंडूरला गेलो कुंडूरला बाका सोडायच्या घरी. मी महाराष्ट्रभर फिरलो ती साहेबा साधाच आहे म्हणून लोकांना रोज सांगतो गड्या तुम्ही पश्चिम पाट्यातली माणसं मला अभिमान आहे. मी जरी आपल्या गावात पाहिला त्या कीर्तनाला आलो पण गेली 4 वर्ष झालं कार्यकर्त्यांना मला फोन आहे पण तारीख बसत नाही हे दुर्दैव. आमची ही सगळी मंडळी मुंबईला भेटणारी गणेश नगरला असतील अनिल दादा आहे जाधव दादा आहे सरपंच आहेत ही सगळी माणसं वारंवार फोन राहतो. पण योगायोगा असा चांगला आला मी काय फार मोठा ज्ञानी नाही पण माझं प्रारब्ध चांगलं आहे. मला रोज 3 कार्यक्रम आहेत नाही बाप. माझ्या आईवडिलाची कृपा आहे तुम्ही पश्चिम पट्यातल्या लोकांनी माझ्यावर केलेलं प्रेम आहे. आज 10 म्हटलं तर रोज तारीख आहे 10च्या 10 फुल. आज 2 तारखेचे 5 फोन झाले. 3 तारखेचा उद्या 10 वाजता फोन करून बघा गेलेली असून मी काय करतं मी किती मोठा झालो तर मी पश्चिम पट्याला कधीच विसरणार नाही माझी जाणीव. अजून एक वाक्य सांगतो ही प्रेम करणारी माणसं बघा आंबोली पुढच्या वर्षाच्या तारखा बुकिंग आंबोलीची पुढच्या वर्षाची विरामची पुढल्या हा एकदा स्पष्ट बोलतो मी. दत्त जयंतीला 2 वर्ष विरामला तारीख नाही गेल्या वर्षी देऊन टाकली. 10 एप्रिलची तारीख सकाळी मिळाली पुढच्या वर्षाच्या सगळ्या एवढ्या विरामची सगळी माणसं इथे बघा. मी आपल्याला आंबोला होतो आड्याला होतो खाली कोयंड्याला होतो विरामला आहेच आंबोलीला आहे औंढ्याला आहे दोन्ही पुण्याला आहे कळमुली सगळा भाग बघा. या गाव शिल्लक नाही. राहिलं आड्याला काल्याला होतो ना बाबा गाव शिल्लक नाही बोले लक्ष द्यायला मागे मी संघ सांगतो संघ मला एवढं का बोलायचंय एका कीर्तनात सगळं सांगून होत नाही म्हणून बोलायचं. त्या माणसाकडे 2 बैल होती 2 नाही एका कीर्तनात कळत नाही लोक म्हणजे काय तरी झालं काय लोकांनी बोलावलं असं नको व्हायला. लक्ष द्या बरं का 2 बैल होती एक बैल होतं खोडीचं संघ सांगतो ना एक बैल होतं खोडीचं काय खोड होती माहिती का खोड सुपीच होती ते चाराट खायचं. आता चराट खायचं असं वाईट होतं बघा खोड संघ सांगतो ना ते चराट खायचं चराट खायला मोकळं झालं का घरात नाही राहायचं ते रातचं जायचं शेजाऱ्याचं शेत खाऊन यायचं. शेजाऱ्याचं शेत खायला दोघांचं भांडण व्हायचं बाबा हे रोज ते बैल मार खायचं. तो सर्जा आहे ना पुढीचा होता पण राजा गुणवान बैल होता पण योगास आला एके दिवशी सर्जानं त्याची चराट घाली आणि शेजारच्याची खाली बघा संगत काय राहते. आता या ना त्या राजाला मोकळा गेल्यावर राजा जागेवर राहील का त्याच्या संग हाई चरून आला तो रोजच मार खात होता. हा मालक मला हा कधी बिघडला रूमनच काढलं आणि राजाला फटकावला का संगत चुकली तर मार खायची बारी. अजून मुद्दा आहे का एका आजी बाजारात गेली एका आजी बाजारात गेलो तुम्ही 2 बारण्या घेत्या 2 आता 2 बारण्या घेत्या 10,000 रुपयाला आई ऐकता तुम्ही 10,000 रुपयाच्या 2 बारण्या घेत्या आंबोलीच्या बाजारात घरी आली ऐका एका बरणीत मीठ ठुलं एका बरणीत तूप ठुलं काय ठुलं एका बरणीत मीठ ठुलं एका बरणीत तूप ठुलं. मिठाची किंमत कमी आणि तुपाची किंमत 600-700 रुपये. तुपाची बरणी तिनं कपाटात ठुली आणि मिठाची बरणी चुलीवर ठुली. चांगल्याची संगत गेली तर कपाट हलक्याची संगत गेली तर चुली वाहली. परिणाम असा झाला लक्ष देऊन ऐकता तुम्ही परिणाम असा झाला तूप आता चांगलं पिटीत होतं का नाही कपाटात होतं पण रोज पुरणपुढे तूप वाढायची सणावारला तूप वाढायची तुपच संपलं. तूप संपलं बरणी मोकळी झाली संगत सुटली बरणी वट्यावर आली. मोकळी बरणी कुणी कपाटात ठेवून का मोकळी बरणी वट्यावर आली. दिवाळीचा सण आला तिची नातवंड मुंबईची गावाला आली सकाळी सकाळी डबलीच कमी पडली त्याला दुरी लावली कळतच तुम्हाला परिणाम काय जवळ तूप होता जवळ कपाटात आहे तुपाची संघ सुटली बरणी संडासला आहे. हा अजून सांगू ना वेळ नाही सोडणार. काय झालं एकाच्या घरी वारकरी जेव्हा आले वारकरी याच्या संत चरित्र चांगलं झालं असतं मला वाटलं वेळ संपलाय. एकाच्या घरी वारकरी जेव्हा आले वारकरी आता वारकरी जेव्हा गेल्यावर माणसं पारमार्थिक होती साधू संत येते घरात होशी लय आनंद होतो. वर्षानं सप्ताह आला ना काय लोकांना आनंद होतो 4 लोक आपल्या गावात येणारे बाबा त्याच्या घरी वारकरी जेव्हा आले माणसाला असा आनंद झाला. बायकोनं पुरणपोळी केली सगळ्या वारकऱ्याला वाढली आणि तुपाची वाटी चुलीत गरम ठेवायला ठेवली बघा बरं का तुपाची वाटी ठुली नवले झालं आणि तुपाची वाटी ठेवल्यावर हा मालक गेला तूप आणायला लक्ष देतं ना हा गडी तूप आणायला गेला तूप पागाळलं होतं आणि तूप पागाळल्यावर वाटी झाली गरम. आता बाप्या माणसाला ते काय देहाची सवय का यानं तुपाच्या वाटीला हात लावला भाजल्याबरोबर तुपाची वाटी सांडली. जशी तुपाची वाटी चुली सांडली याचं तोंड पडलं मला तूप वाया गेलं काय म्हणला वाया गेलं हे वाया गेलं असं म्हणतंय तेवढ्यात बायको आली होती म्हणजे काय झालं तुम्हाला तूपच वाया गेलं. ती म्हणली तुम्हाला तर काय काय म्हणली तुम्हाला माहितच नाही पक्क बाकी तुम्हाला तर काय हा तुम्हाला
अगं वाया गेलं ते कळायचं आणि पिळायचं राहू दे, कळत नाही मला आता कळालंय मला, कळत असतं तर तुझ्यासारखी काय पदरात पडली असते. त्याला कळत नाही हे सगळ्यांना मागूनच कळालं. लक्षात येतं ना तुमच्या? तुम्हाला मला कळत नाही ते जाऊ दे, पण मला तू वाया गेलं याचं वाईट झालं ना. ती अशी हुशार बाय होती, म्हणजे भाऊ ती बाय अशी हुशार होती, म्हणजे गेलं तर जाऊ द्या ना, तिथे जायचं आणि इथे जायचंच होतं. तुम्हाला कळालं का काय म्हणली? तिथं सुनीत गेलं ते जाऊ दे, गेलं तर इथं जायचंच होतं. मग वारे करायला गेलं जायचं होतं का? बायाशी शाणी म्हणजे तिथं जायचं होतं, इथं गेलं तर बिघडलं काय? पण त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अगं म्हणलं त्यांच्या ताटी लागला असतं तर मुखी लागला असतं तर सोनं झालं असतं. इथं मातीत गेलं ना, तर आपलं जीवन संतांच्या संगतीत गेलं तर सोनं होईल आणि वाईटाच्या संगतीत गेलं तर माती मोड होईल. हा माझा मुद्दा आहे. म्हणून संत संगत येईल सदा. जी जी माणसं संतांच्या संगतीत गेली, तुकोबाराय म्हणतात नलगे मुक्ती धन संपदा संत संगत येईल सदा. तुकोबाराय म्हणतात देवा भाऊ धन्यवाद. जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे मागताय. देवाने म्हणावं तुकोबा तुझ्या जीवनामध्ये माझा विसर पडता कामा नये, तुला आवडीनं गुण गायचे. ऐका, तुला संतांची संगत पाहिजे. हे एका जन्मात शक्य नाही, तुला अनेक जन्म घ्यावे लागतील. केवढे ते म्हणे किती दुःख असू द्या मी सुखानं भोगी.
प्रयत्न केला. बरोबर 11 वाजून 2-3 मिनिटं पुढे झाले. वेळेचं भान वक्त्याला असलं पाहिजे. तुम्हालाही रोज जागायचं आहे, आम्हालाही तेच आहे. म्हणून वेळेचं भान ठेवून आपण शिवीला पूर्णविराम देणार आहे. जाता जाता बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द माझ्याकडून गेला असला मला परत करा. ज्यांच्या माध्यमातून हा सेवा करण्याचा योग माझ्या वाट्याला आला, आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच दत्ता शेठ कावडे असतील, ज्यांच्या माध्यमातून आज कीर्तनाचं सौजन्य प्राप्त झालं, ते श्री आपल्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायटीचे संचालक आमचे जीवलग मित्र संतोषदादा ममतू कावडे असतील, पैलवान किरणदादा काळूराम कावडे उद्योजक असतील, या दोनही मान्यवरांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. गोड असं सौजन्याचं काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालं. मायबापानं बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला, मला परत करायचे, चांगलं माझ्या मुखातून बाहेर पडले, ते प्रत्येकानं घरी घेऊन जा, जतन करा, चिंतन करा, मनन करा. परमेश्वर परमात्मा आपल्या सगळ्यांचं कल्याण करू, प्रत्येकाला दीर्घ आयुष्य मिळू. परमेश्वराला जर ही मागण्या मागतो, रोज उठलं का देवाची पूजा करा, कपाळाला गंधला बघा, तुळशी माळ घाला, आषाढी कार्तिकीची वारी करा, देव दे धर्मासाठी जीवन जगा, परोपकार करा, तीर्थयात्रा करा, अन्नदान करा, काहीतरी परोपकाराने जीवन जगा. काहीच करता आलं नाही तर मायबापाची सेवा करा. विठ्ठल